वाघ, हत्ती, गवे आणि आता अस्वल. चंदगड तालुक्यातील वन्य प्राण्यांचा हा वावर जैवविविधतेत भर घालणारा असला तरी या वन्य प्राण्यांचा जंगलालगतच्या शेतांमधला मानवी वस्त्यांच्या परिसरातला वावर मात्र भीती निर्माण करणारा आहे. रविवारी सकाळी चंदगडजवळील निमुजगे परिसरात वाघाच्या हालचालींची स्पष्ट नोंद झाली. तलावाजवळ चरणाऱ्या एका बैलावर वाघानं हल्ला केला. बैलानं प्रतिकार केल्यामुळं वाघ पळून गेला. मात्र बैल गंभीर जखमी अवस्थेत सापडलाय. दुसरीकडे जांभरे परिसरात हत्तींचा उच्छाद सुरूच असून अनेक पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. ऊसासह अनेक हंगामी पिकांच्या नुकसानीमुळं शेतकरी त्रस्त आहेत. कोकरे गावाजवळ शेतात गवारेड्यांचा मोठा कळप मुक्तपणे फिरताना दिसला. स्थानिक व्यावसायिक गावडे यांनी टिपलेलं गव्यांच्या कळपाचं चित्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चंदगड तालुक्यातील वन्यजीवांच्या विविधतेत आता अस्वलांची भर पडली आहे. माडवळे हासगोळी मार्गावर सुंदराबाईंच्या चढावाजवळ मारुती नाकाडे यांच्या चारचाकीसमोर 2 अस्वल आली. एकाच तालुक्यातील वन्य प्राण्यांचा हा मुक्त वावर दिवसेंदिवस अधिक भीतीदायक बनू लागलाय. वन्य प्राण्यांपासून पिकांचं, पशुधनाचं आणि माणसांचं संरक्षण करणं हा स्थानिकांसमोरचा यक्ष प्रश्न असून इथले प्रगतशील शेतकरी अजित बांदेकर यांनी राज्याच्या वनमंत्र्यांचं या समस्येकडे लक्ष वेधलंय. वन्य प्राणी जंगलामध्ये परत पाठवणं, वन्य प्राण्यांचा वावर आढळलेल्या भागात वनविभागानं रात्रगस्त वाढवण्यासाठी विशेष पथकं तैनात करणं, अशा उपाययोजना राबवाव्यात अशा मागण्या बांदेकर यांनी केल्यात. वनविभागानं याची दखल घेऊन तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे.